काय मग मंडळी, रोज रोज तेच तेच खाऊन थकलाय, चला तर मग बनवूया झटपट होणारी अशी लसूण पात्याची चटणी. त्यासाठी लागणार आहे आपलं लसूण पात, त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारे शेंगदाणे. शेंगदाणे आधी आपण परतवून घेणार आहे तव्यावरती. शेंगदाणे आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायचे. खरपूस भाजूनसारखे एकदा काढून घ्यायचे. त्यानंतर टाकायचे हिरव्या मिरच्या आणि त्यावरती टाकायचं तेल, जेणेकरून ते आपल्या अंगावरती उडणार नाही. त्याचबरोबर त्यात टाकायचा लसूण, तोही चांगला परतवून घ्यायचा आहे मिरच्यांसोबत. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायची आपण लसूण पात आणि लगेच गॅस बंद करायचा थोडंसं परतवून. जास्त गॅस ऑन ठेवायचा नाही, नाहीतर ती पूर्ण जळून जाईल. तर सगळ्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आणि त्यावरतून टाकणारे आपण भाजलेले शेंगदाणे. त्यानंतर शेंगदाण्यांमध्ये आपण ॲड करणारे चवीपुरतं मीठ. चटणी गरम गरमच दळायची, नाहीतर ती दळला जाणार नाही. सो फक्त झटके द्यायचे मिक्सरला. जर दळलं तर ते खूप जास्त बारीक होऊन जाईल. असं दरदरीत ठेवायचं मिश्रण. त्यानंतर गरम तेलामध्ये टाकणारे आपण काढलेली चटणी आणि ती चांगली परतवून घ्यायची, जोपर्यंत ती खरपूस होत नाही तोपर्यंत. बारीक गॅस करून परतवायची आणि अशी पूर्ण गोल्डन होईपर्यंत परतायची, जेणेकरून तिला तेल सुटेल आणि ती चवीला चांगली लागेल. इथे आपली चटणी बनवून रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि एकदा तुम्हीही ट्राय करा आणि मला टॅग करा.